तर आता हे तुम्ही किती 1.5 एकर होतं? किती 30 किलो बियाणं टाकलं? बरं, आता किती कट्टे भरले तुमचे पूर्ण? मोजले का तुम्ही? बरं बरं. तर तुम्ही आता ही व्हरायटी आहे बलदेव 47 सुपर. आता बघू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 23 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 आणि ते 48 कट्टे आहेत. तर मला शेत थोडंसं आता हे 48 म्हणजे कसं आहे माहिती आहे का? 24 2 48 म्हणजे 25 क्विंटल झालं समजा. तर 1.5 एकर क्षेत्र. तर या 1.5 एकर क्षेत्रामधून तुम्हाला एवढं जे झालं तर याबद्दल तुम्हाला म्हणजे आता समजा 25 क्विंटल म्हणजे 16 म्हणजे 16 चावरे त्याला समजा. तर तुम्हाला आता खतं किती वेळ टाकली तुम्ही याला आणि कोणतं खत टाकलं? एक कोणतं टाकलं होतं? असं का? आणि त्यानंतर फवारण्यामध्ये तुम्ही किती फवारण्या केल्या होत्या? 4 केल्या होत्या. तर तुम्हाला आता कुठल्या औषधी वगैरे टाकायचं सांगलं नव्हतं मी. फक्त तुम्ही बुरशीनाशक कधीच नाही टाकायचं आणि त्याच्यानंतर टॉनिकसुद्धा नाही टाकायचं सांगलं होतं. तर टाकलं नाही तुम्ही समजा. पण आता तुम्हाला एवढा उतार आला याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का? तर या व्हरायटी आता पुढच्या वर्षी तुम्ही घेसाल का? पण तुम्ही आता म्हणजे कृषी केंद्रवाल्याच्या सल्ल्यानं समजा हे केलं पूर्ण, तर आता पुढच्या वर्षीपासून औषधीसुद्धा आपल्या सल्ल्यानंच करसाल समजा आणि बियाणंसुद्धा हेच घेसाल. तर तुम्ही आता ही जी व्हरायटी आहे बलदेव 47 सुपर ती पुन्हा पुढच्या वर्षी पण घेणार? ठीक आहे. आता हे क्षेत्र किती तुमचं? 1.5 एकर. आता पुढच्या वर्षी किती एकर घेणार तुम्ही? तरी असं का? बरं ठीक आहे. तर काय नाव तुमचं? प्रमोद वानखेडे. तर शेतकरी मित्रांनो, प्रमोद वानखेडे यांनी इथं चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेलं आहे. 1.5 एकर क्षेत्रामध्ये 24 क्विंटल उत्पादन इथं चांगल्या प्रकारे आलेलं आहे त्यांना. आणि यापासून त्याचं एवढं उत्पादन झालं म्हणजे या बलदेव 47 सुपरपासून झालं आणि URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळे यांना एवढं उत्पादन जे झालं त्यामुळे ते समाधानी झालेले आहेत. आणि यांना खर्च जे आहे 5 ते 7 हजार रुपये फवारणीचा कमी झालेला आहे. तर तुमचे किती पैसे वाचले होते? 5 ते 7 हजार वाचते असं मी म्हटलं होतं. तर म्हणजे नॉर्मल फवारण्या केल्या समजा. तर हे झाड ते याच व्हरायटीचं आहे समजा. तर कसं आहे, शेंगा वगैरे थोड्या यावर्षी कमी वाटायल्या पण फांद्या भरपूर दिसायल्या. बरं ठीक आहे, चांगल्या प्रकारे आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ही जी व्हरायटी आहे बलदेव 47 सुपर, आता हा माल टाकून घेऊन चालणार आहेत वाळवण्यासाठी गावामध्ये त्यांच्या घरी. आणि त्याच्यानंतर वाळल्यानंतर पुन्हा पोते भरायचे आणि नंतर मग चांगल्या प्रकारे हे आपण याला URUB प्रक्रिया करून नंतर आपण हे डेमो प्लॉट आपल्याला घ्यायचा आहे. तर एकदम चांगली व्हरायटी आहे ही. तर इथं आपल्याला 48 कट्टे भरलेले आहेत 50 ते 60 किलोचे. साधारण आपण 25 क्विंटलपर्यंत उत्पादन झालेलं आहे. आणि एकदम चांगल्या प्रकारे मालाची क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे. इथं मालाची क्वालिटी जी आहे ते अशा प्रकारे आपल्याला एकदम जबरदस्त दिसत आहे. आणि पिवळ्या कलरमध्ये थोडंसं आपल्याला इथं मावचर पण दिसत आहे. आणि या मावचरमुळं आपल्याला थोडंसं उन्हामध्ये वाळवण्याची शक्यता आहे आणि उन्हामध्ये आपल्याला वाळवावं लागेल. आणि 1-2 ऊन दिल्यानंतर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे हे साठवून ठेवू शकतो भाववाढीपर्यंत. आणि URUB प्रक्रिया करण्यासाठी आपण याला घेऊन जाणार आहे. तर आता आपला हा माल इथं 48 कट्टे जे आहे 60 किलोचे इथं भरणं चालू आहे. हां बोला, बलदेव 47 सुपर की. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे बलदेव 47 सुपर ह्या व्हरायटीपासून भरघोस उत्पादन यांनी काढलेलं आहे. म्हणून यांनी जय जयकार केलेला आहे. आणि ही व्हरायटीचं जे उत्पादन आहे आपण आता इथं वाळवण्यासाठी घरी घेऊन जाणार आहोत.